पाहूयात सी न्यूज स्पेशल रिपोर्ट। जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आमंत्रणाची राजकीय फटाकेबाजी रंगली आहे। लोकसभा निवडणुकीत पराभवाची सल मनात ठेवून भाजप नेत्यांनी आता अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यावर पक्षप्रवेशाचे जाळे टाकण्याची मोहीमच हाती घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या वर्षी 2दा भाजपात प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले होते। चंद्रकांतदादांची विनंती न स्वीकारणारे विशाल पाटील यांच्यासाठी आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पायघड्या घातल्या आहेत। चंद्रकांतदादांना नकार देणारे खासदार विखे पाटील यांचे आमंत्रण स्वीकारणार का, याकडे सांगलीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे। यापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या वर्षी अवघ्या 2 महिन्यात 2दा कमळ हाती घेण्याचे निमंत्रण दिले होते। मात्र चंद्रकांतदादांच्या आग्रहाला खासदार पाटील यांनी थंड प्रतिसाद दिल्याने भाजपच्या गोटात नाराजीची चर्चा सुरू झाली होती। आता त्याच धर्तीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी जत तालुक्यातील म्हैसाळ विस्तारित बेळंकी तालुका मिरज येथे या योजनेतील 1600 मीटर लांबीच्या बोगद्याचा शेवटचा ब्लास्ट म्हणजेच ब्रेकथ्रू कार्यक्रमात विशाल पाटील यांना उघडपणे आमंत्रण देत राजकीय चर्चांना उधाण आणले। कार्यक्रमाच्या मंचावरच विखे पाटील यांनी भावनिक सूर लावत आपल्या सांगलीचे खासदार तरुण आहेत, आमचं पिढीजात नातं त्यांच्याशी आहे असे म्हणत जवळीक दाखवली। पण पुढच्याच वाक्यात त्यांनी टोला हाणत या लोकांचे छक्के पंजे अजून तुम्हाला माहिती नाहीत असे सूचक विधान केले। वसंतदादांचा विश्वासघात कोणी केला हे लोकांना माहिती आहे अशी आठवण करून देत त्यांनी राजकीय भूतकाळ उकरून काढला आणि अप्रत्यक्ष इशारा दिला। विखे पाटील यांनी एवढ्यावर न थांबता आज सगळा सांगली जिल्हा भाजपमय झाला आहे, विकासाच्या प्रवाहात सामील व्हा असे आवाहन विशाल पाटील यांना करत स्टेजवरील आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्याकडे साक्ष मागितली। प्रवेशाबाबत निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात असे म्हणत त्यांनी दरवाजा उघडाच ठेवला। मात्र विशाल पाटील यांची भूमिका अद्यापही निशब्द आहे। चंद्रकांत पाटील यांच्या 2 ऑफर नाकारल्यानंतर आता विखे पाटील यांचे आमंत्रण ते स्वीकारणार का, हा खरा प्रश्न आहे। सांगलीच्या राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगली आहे। हे आमंत्रण खऱ्या विकासासाठी आहे की पुढील निवडणुकांच्या गणितासाठी? कमळाचा गंध दरवळत असला तरी विशाल पाटील यांच्या पुढच्या पावलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सांगलीतला हा राजकीय सामना सध्या तरी आमंत्रण आणि प्रत्युत्तराच्या प्रतीक्षेतच रंगत आहे। लोकसभा पराभवानंतर सांगलीत पुन्हा पाय रोवण्यासाठी भाजपची ही रणनीती असू शकते। विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही कमळ फुलले आहे। अशा पार्श्वभूमीवर अपक्ष खासदाराला सोबत घेऊन सांगली पूर्ण भाजपमय करण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांचा दिसत असल्याची चर्चा रंगू लागली आहे। लोकसभा निवडणुका खूप दूर असल्या तरी आतापासूनच भाजप नेते तयारीला लागल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे।